नमस्कार. एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आजचा एपिसोड संपल्यानंतर आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की रितेश सर उद्या भाऊच्या धक्क्यावर सर्व सदस्यांची शाळा घेताना दिसतील. तर याच विषयी आज आपण बोलणार आहोत, पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये रितेश सर भाऊच्या धक्क्यावर पहिली शाळा घेताना दिसेल ती म्हणजे निक्कीची असेल. कारण घरातील निक्कीचं जे वागणं बोलणं आहे, आपल्याहून मोठ्या माणसांना कसं बोलावं हे तिला कळत नाहीये. ती वर्षाताईंना टार्गेट करते, त्यानंतर अंकिताला टार्गेट करते, त्यानंतर आता तिचा आर्यासोबत जो वाद चाललेला आहे. निक्की वर्षाताईंना जे शब्द वापरते ते अत्यंत चुकीचे आहेत. त्यामुळे रितेश आपल्याला निक्कीची शाळा घेताना दिसते. त्यानंतर तिने एक विधानी केलेलं आहे वादग्रस्त की मराठी लोकांची मॅच्युरिटी मॅच करत नाही म्हणून. त्याविषयी सुद्धा रितेश निक्कीची कान उघडणी करताना आपल्याला दिसतील असं मला वाटतंय. त्यानंतर ते जान्हवी आणि आर्याची सुद्धा कान उघडणी करतील, त्यांची शाळा घेतील असं मला वाटतंय. कारण आज त्या दोघींचं जे भांडण झालेलं आहे, दोघींची बाचाबाची झालेली आहे, वादावादी झालेली आहे आणि मारामारी सुद्धा झालेली आहे. त्यावरून सुद्धा ते आर्या आणि जान्हवीला बोलतील असं मला वाटतंय. आणि जे घरामध्ये खेळताना दिसत नाहीयेत त्यांची कान टोचणी सुद्धा करतील, जसं की पुरुषोत्तम दादा पाटील असतील, ते आपल्याला जास्त घरामध्ये खेळताना दिसत नाहीयेत. त्यानंतर योगिता असेल, योगिता पण घरामध्ये आपल्याला कुठे दिसत नाहीये. आजच्या एपिसोडमध्ये भांडणं झाली तरी सुद्धा योगिता तिथे आली नाही. योगिता आपली स्वतःची भांडीच घासत होती आणि ती कशामध्ये इन्व्हॉल्व्ह होताना आपल्याला दिसत नाहीये जास्त. त्याच्यामुळे तिची सुद्धा कान टोचणी करतील असं मला वाटतंय. आणि त्यानंतर जे घरामध्ये ओके गेम खेळतात, जसं दीपी दादा असतील, पॅडी दादा असतील, निखिल असेल, सूरज असेल, त्यांची थोडीफार कान उघडणी केली जाईल, थोडंफार त्यांनाही काही बोललं जाईल. पण मित्रांनो, मला असं वाटतं की निक्की, जान्हवी आणि आर्या यांची जबरदस्त अशी शाळा घेताना रितेश देशमुख आपल्याला दिसतील असं मला वाटतंय. भाऊच्या धक्क्यावर रितेश सर उद्या कुणाची शाळा घेताना आपल्याला दिसतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.